बहुजन समाज राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सिंह शिकटे, जो महाराष्ट्र से दलितों की आवाज और हक के लिए संघर्ष में जुटे हैं और दलितों की आवाज को उठाने के लिए दिल्ली के जंतर मंतर पर किया धरना प्रदर्शन। सगळ्यांना जय भीम जय भारत। वेळ खूप कमी आहे, 15-20 मिनिटं राहिलीत आणि सरांना वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही। आपल्या प्रमुख मागण्या आहेत, यामध्ये आपली पहिली मागणी आहे महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू झालं पाहिजे। दुसरी मागणी आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे त्याचं पालन झालं पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरण मिळालं पाहिजे। त्यानंतर तिसरी मागणी आहे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं पाहिजे। खरं तर यावरच मी 1-2 मिनिटं बोलेन की अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे जे आपापल्या क्षेत्रात सर्वात चांगले असतात त्यांना हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो। यामध्ये गायन क्षेत्रामध्ये लता मंगेशकर सर्व क्षेत्र म्हणजे सर्वात सुंदर, अक्षरशः लता मंगेशकरला गान कोकिळा म्हणून संबोधलं जातं आणि त्यांना भारतरत्न मिळालेला आहे, त्याबद्दलही आमचं काही मत नाही। क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला मिळालेलं आहे। सचिन तेंडुलकर सारखा खेळाडूच नाही, त्यामुळं त्याच्याही बद्दल आमचं काही मत नाही। परंतु साहित्य क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही अनेक वर्ष झगडतोय आणि ही मागणी करत आहोत। साहित्य क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जे काम केलेलं आहे असं काम करणारा भारतातच नाही तर जगात कुणी नाही आहे, ही आमची मागणी आहे आणि म्हणून तुम्ही अण्णाभाऊंना भारतरत्न दिला पाहिजे। खरं तर अण्णाभाऊंनी जे काम केलेलं आहे की त्यांच्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्यांचं शाहिरी असेल, हे काम जे आहे हे काम करणारच असं कुणीच नाही आहे। खरं तर ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांचं कौतुकच आहे। परंतु अण्णाभाऊ साठे यांच्यासारखं महान व्यक्तिमत्व यांच्या 70 पिढ्यांमध्ये कोण शिकलेलं नाही आणि त्यांनी जे लिखाण केलं, त्यांनी असलं कसलं लिखाण केलं म्हणून त्यांच्यावरती PhD होते। म्हणजे एवढं महान व्यक्तिमत्व, त्यांनी जे लिखाण केलं, त्यांनी कथा कादंबऱ्या लिहिलेत, त्यांच्यावरती पिक्चर निघालेले आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत। तर अशा अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे। लहुजी साळवे, मुक्ता साळवे आणि अण्णाभाऊ यांना महापुरुषांच्या यादीमध्ये यांचा समाविष्ट झाला पाहिजे आणि अबकड आरक्षण यानुसार उपवर्गीकरण झालं पाहिजे। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। दलित महासंघाच्या वतीनं चट्टे साहेबांनी जे इथं मातंग आक्रोश आंदोलन इथं जे केलेलं आहे, यासाठी समाजातील, महाराष्ट्रातील मातंग समाजातील आणि सर्व समाजातील अनेक लोक इथं उपस्थित राहिली, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेले आहेत। या सगळ्यांचं स्वागत आहे आणि एवढंच मी बोलते आणि थांबते। जय भीम जय भारत। आणि आपण खूप वर्षांनी म्हणजे जवळजवळ दलित महासंघाची स्थापना होऊन 35-37 वर्ष झाली, म्हणजे जवळजवळ 37 वर्ष लागलीत आपल्याला जंतर मंतर या मैदानामध्ये यायला। त्यामुळे हे मैदान आपल्याला गाजवायचं आहे आणि इथं आपला आवाज बुलंद करायचा आहे, त्यामुळे सगळ्यांनी उभं राहायचं आहे। मी काही घोषणा देते, आपण सगळ्यांचा आवाज इथं दिल्लीत सगळीकडे पोहोचला पाहिजे। जय भीम जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा, अबकड उपवर्गीकरण, डॉक्टर सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न। जय भीम जय दलित महासंघाचा, बहुजन समता पार्टीचा, डॉक्टर मच्छिंद्र सकटे साहेबांचा। जय भीम जय भारत। जय लहुजी। अविनाशजी बागवे आज दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी दलित महासंघ बहुजन समता पार्टीच्या वतीने
एक दिवसीय धरणे आंदोलन का? तर आपल्या सर्वांचं दैवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून. सकटे सर, मी 20 वर्ष झालं सामाजिक चळवळीत काम करतोय, परंतु दिल्लीला येण्याचा योग हा पहिल्यांदा आला. चळवळ म्हणून मी दिल्लीला पहिल्यांदा आलोय. तुमच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी बोलायला उभा राहिलोय. कारण अनेक संघटनेत काम करत असताना खूप अनुभव आले, पण दिल्लीपर्यंत येऊन अजून कोणत्याही संघटनेने मागणी नाही केली. त्याबद्दल मी सर्वप्रथम मच्छिंद्र सकटे सरांचं मी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी पुण्यावरून आलेले आमचे ज्येष्ठ साहित्यिक लेखक संपतजी जाधव साहेब, आता सध्याचे आमचे पुणे शहराचे सचिव दीपक भाऊ कल्पे, तसेच मी माजी सचिव सचिन जोगदंड आणि अविनाश सर बागवे असतील, रवी पाटोळे असतील, हे सर्व या ठिकाणी पोहोचत आहेत. सर तरी त्यांच्या अगोदर मला बोलायची संधी दिली. या आरक्षणासाठी आम्ही खूप आंदोलने केली, तुम्हाला माहिती आहे. कोणत्या संघटनेचं नाव मी घेणार नाही, परंतु मी संघटनेत काम करतोय. पण या आजच्या आपल्या धरणे आंदोलनामुळे अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेल याची शाश्वती वाटते. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला अबकड वर्गीकरणाचाही निकाल या आंदोलनाच्या माध्यमातून लागल अशी मी आपल्या या आंदोलनाच्या मार्फत सर्व मातंग समाजाला ग्वाही देतो. आणि येणाऱ्या पुढच्या काळात दलित महासंघासाठी लागणारी पूर्ण ताकद आम्ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजातून देऊ. कोणत्याही ठिकाणी आंदोलन असो आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊ. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी.